नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विजन 24/7 जो देईल साथ संघर्षापासून यशापर्यंत। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण 9th क्लास डॉक्टर होमिओपॅथ बालवैज्ञानिक एक्झामचे PYQ बघणार आहोत मित्रांनो। नुसतं बघणारच नाही तर डिटेल मध्ये विश्लेषण पण करणार आहे बरोबर। त्यामुळे हा आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे। कुणासाठी तर फक्त 9th स्टँडर्ड साठी 9th क्लास साठी। 6th वाल्याने हा व्हिडिओ बघायचा नाही, स्किप करून जायचा, अजिबात बघायचा नाही। आणि 9th स्टँडर्ड वाले जेवढी 9th क्लासचे स्टुडंट आहेत त्यांनी हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा बरोबर। हा व्हिडिओ खूप फायदेशीर ठरणार आहे। तुम्हाला यामध्ये समजून येणार कसे प्रश्न येतील आणि त्याला फेस कसं करायचं। जर एकदम कठीण प्रश्न आहे आणि त्याला फेस कसं करायचं जर जाणून घ्यायचं असेल ना तर या व्हिडिओ म्हणजे पूर्ण बघा। हा व्हिडिओ तुम्हाला समजून येणार की प्रश्न जरी तुम्हाला समजत नसेल, प्रश्नाचं उत्तर जरी तुम्हाला माहिती नसेल तरीही प्रश्नाचं उत्तर काढता येतं आणि कसं काढायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बरोबर। त्यामुळे मित्रांनो, जे नवीन असतील त्यांच्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करणे विसरू नका भाऊ। कारण या व्हिडिओसाठी खूप मेहनत केलेली आहे मित्रांनो। कारण तुम्हाला काही बेस्ट कंटेंट द्यायचं म्हणलं का तर खूप मेहनत करावी लागते बरोबर। आणि त्याचा मोबदल्यात फक्त आम्ही तुम्हाला काय म्हणतोय, फक्त एक लाईक, शेअर आणि सबस्क्राइब, कारण हेच आमचं मोटिवेशन आहे। तुमचं प्रेमच आमचं मोटिवेशन आहे बरोबर। तुम्ही जो सपोर्ट करताय तेच खूप आहे आणि असा सपोर्ट आम्हाला करत राहा। मागच्या व्हिडिओला पण तुम्ही खूप सपोर्ट केला, त्याबद्दल खूप आभार, खूप धन्यवाद आणि असा सपोर्ट करत राहा बरोबर। चला तर आपण थोडंसं पुढे बघूया। खूप चर्चा झाली यावरती। ओके, तर बघा तुम्हाला दिसत असेल की एक इथं बॅच लॉन्च झालेली आहे जे की डॉक्टर होमिओपॅथ बालवैज्ञानिक एक्झामची आहे, ज्यामध्ये तुम्हाला टॉपिक वाईज मॉक टेस्ट पण फ्री मिळणार। आमचं टार्गेट आहे की 1000 MCQ तुम्हाला भेटायला पाहिजे, पण यामध्ये 500 MCQ असतील आणि आम्ही टार्गेट आहे की 1000+ MCQ तुम्हाला मिळणार बरोबर। यामध्ये नेट सेट झालेले, MSc झालेले, इव्हन CBSE इंग्लिश स्कूलवरती शिकवणारे टीचर असतील जे की MSc लेवलवर शिकवतात, मास्टर ऑफ सायन्सला शिकवतात, BSc ला शिकवतात, नेट सेटचे क्लासेस घेतात। असे व्यक्ती तुम्हाला मार्गदर्शन देतील, असे व्यक्ती, असे टीचर्स तुम्हाला पूर्ण तुमच्याकडून सिलेबस कव्हर करून घेतील बरोबर। तर तुम्हाला जर डिटेलमध्ये शिकायचं असेल तर ही बॅच लॉन्च झालेली आहे 6th आणि 9th स्टँडर्ड दोघांसाठी। आता आपण एक प्रश्न म्हणजे जे PYQ असतील ते आपण स्टार्ट करूया, पण त्याआधी थोडंसं आपण छोटं होऊया कारण हे खूप महत्त्वाचं आहे। एकदा आपण बघून घेऊया की ओके आहे का तर स्क्रीनमध्ये मला प्रश्न दिसतोय का। ओके, आता दिसतोय का बघूया। ओके, तुम्हाला प्रश्न दिसतोय, त्यामुळे एवढं पण नाही, आपण एवढं तरी ओके होऊया। ओके, आता सेट झालेले। ओके, तर काय म्हणतोय 3 एलिमेंट्स X, Y and Z बरं बाबा। किती म्हणते 3 एलिमेंट आहेत म्हणते X, Y and Z बरोबर। हॅव ॲटॉमिक नंबर 18, 19, 20 ओके। रिस्पेक्टिव्हली हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन यल शेल ऑफ दिस एलिमेंट। बरं बाबा, आता काहीतरी याचं बघावं लागेल बघा। तुम्हाला एक स्टोरी वाईज सांगतो, लक्षात ठेवा, खूप कामाची स्टोरी आहे बघा। 3 पर्सन आहेत, एकाचं नाव आहे पिंटू, दुसऱ्याचं नाव आहे मिंटू आणि तिसरा आहे चिंटू। ओके, किती पर्सन आहेत? 3 पर्सन आहेत। ओके, किती पर्सन आहेत तर 3 पर्सन आहेत। एकाचं नाव आहे पिंटू, एकाचं नाव आहे मिंटू आणि एकाचं नाव आहे चिंटू बघा। 3 पर्सन आलेत, एकाचं नाव पिंटू, दुसऱ्याचं नाव मिंटू आणि तिसऱ्याचं नाव चिंटू। आता पिंटूचं कसं आहे, तो फक्त 2 चपात्या खाऊ शकतो किंवा 1 खाऊ शकतो, 1 पण खाऊ शकतो, 2 खाऊ शकतो, पण त्याच्यावरची कॅपॅसिटीच नाहीये। तिसरी तर अजिबात जात नाही म्हणते, मला धक्कतच नाही म्हणते अजिबात बरोबर। मग हा किती खाणार तर 2 चपात्या खाणार। ओके, मिंटू किती खाणार तर मिंटूची कॅपॅसिटी आहे 8 खाण्याची, म्हणजे तो 9 तर अजिबात नाही खाणार, अर्धी पण नाही खाणार भाऊ, वास पण नाही सहन करणार। त्याला लागल 8 चपात्या खाणार आणि किंवा 7, 6, 2, 1 जेवढी दिली विचार तेवढा खाणार, पण जास्त तर अजिबात नाही खाणार, एक फिक्स आहे। पुढे बघूया चिंटू खाणार 18 चपात्या, 19 अजिबात नाही, हाफ पण नाही, वास पण नाही बरोबर। कमी खाणार पण जास्त नाही बरोबर। आता बघा पिंटू काय करतोय, पिंटू 2 चपात्या खाणार, मिंटू 8 चपात्या आणि चिंटू जो आहे तो 18 चपात्या खाणार बरोबर, 18 चपात्या खाणार। आता एकदा काय झालं, यांच्या मूल्यामध्ये आलं, यांच्या गल्लीत आलेला आहे सोडियम नावाचा एक व्यक्ती आला, त्याने आणल्या 11 चपात्या। किती आणल्या? 11 चपात्या आणल्या भाऊ। सोडियम नावाचा व्यक्ती आला, 11 चपात्या आणल्या। आता काय करायचं भाऊ, आता 11 चपात्या आणल्या, मस्तपैकी ठेवल्यात। आता जो सकाळी उठून तो आधी चपात्या खाणार बरोबर, चपात्या ठेवून दिल्यात, जो सकाळी उठून तो लवकर चपाती खाणार, नाश्ता लवकर करणार ना। मग पिंटू साहेब उठले बरोबर। पिंटूने काय केलं, पिंटूने आधी काय केलंय
2 चपात्या खाऊन घेतल्या भरपेट, बाकी तिकडे उडत गेले, पण आपण तर भरपेट खायचो, 2 चपात्या खाऊन घेतल्या, ओके. मग मिंटू उठला, मिंटूने बघितलं, अरे चपात्या तर कमी आहे, बरोबर. मग त्यानं काय केलं, जाऊ दे तिकडे, आपण पण आपल्या 8 चपात्या खाऊन घ्यायच्या, ओके. त्याने पण 8 चपात्या खाऊन घेतल्या, पिंटूने 2 खाल्ल्या, मिंटूने 2 खाल्ल्या, सॉरी मिंटूने 8 खाल्ल्या. मग उरलाय चिंटू. आता चिंटू काय करणार, चिंटूकडे बघा, 2 + 8 10 चपात्या संपल्यात. आता चिंटूला बिचारा एकच चपाती उरली, मग चिंटू 1 चपात्या खाणार. मग काय झालं, 2 8 1. बघा, चिंटूने खाल्ल्या 2, मिंटूने खाल्ल्या 8 आणि चिंटूने खाल्ली 1. 2 8 1. आणि हे 2 8 1 काय आहे, दॅट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सोडियम. काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे सोडियमचं. आणि 11 काय आहे, चपात्या वापात्या नाहीत भाऊ, ॲटॉमिक नंबर आहे. आता इथून तुम्हाला काढायचंय की याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं काढायचं. एवढं समजलं. आय होप तुम्हाला समजत नाही तर व्हिडिओ परत बघा, नक्की तुम्हाला समजणार, डाऊट अजिबात राहणार नाही. ओके. आता आपण बघूया, हे तर झाले. आता एक शेष म्हणू आपण याला. आता जर ॲटॉमिक नंबर असा बघा, आता ते ॲटॉमिक नंबर आहे 18 90 आणि 20. काय 18 90 20, ओके. आता बघा, जर ॲटॉमिक नंबर म्हणजे जर चपात्या 18 असतील तर आपल्याकडे शेल आहेत KL M, ओके. आता के मध्ये हा 2 खाणार, ओके. हा तर फिक्स आहे की 8 खाणार आहे, ओके, फिक्स आहे. मग आता किती झालेत, 8 झालेत, आणि हा किती खाणार, आपण 10 झालेत, हा 8 खाणार 18 झालेत. नंतर 19 मध्ये पण बघा, जर आता 19 चपात्या आणल्यात तर हा किती खाणार, हा 2 खाणार, हा 8च खाणार, आणि हा उरलेला किती खाणार, हा उरलेला खाणार 9. बघा दिसतंय का तुम्हाला, एकदा मला चेक करू द्या. ओके, दिसतंय. नंतर उरतं परत, त्याने किती झालं, 20 चपात्या आणल्यात. परत हा 2 खाणार, हा 8 खाणार, आणि हा किती खाणार, हा परत 10 बाईट देणार, म्हणजे 2 8 10. आणि याने प्रश्न विचारलाय की एल शेल मध्ये किती म्हणजे असतील, बरोबर. म्हणजे कधी कधी कमी असू शकतात ना, मग किती असतील, तर बघा प्रत्येक तुम्हाला 8 दिसून राहिलं, त्यामुळे ऑप्शन सी हे एकदम बरोबर आहे, बरोबर. आता तुम्ही विचारणार सर, हे तुम्ही 2 8 18 कसं काय म्हणजे कसं काय जनरेशन केलं, फॉर्मेशन केलं भाऊ, तुम्ही मला सांगू राहिले काय आम्हाला, KL M याची व्हॅल्यू एवढी आहे, त्याची व्हॅल्यू तेवढी आहे. बघा त्याचा पण एक फॉर्म्युला आहे, तुम्हाला जर फॉर्म्युला सांगतो तेवढं समजून जाणार तुम्हाला की नेमकी व्हॅल्यू कशी आली. बघा त्याचा फॉर्म्युला आहे 2n², बरोबर. आता काय, आता कसा याचा यूज करायचा, तर बघा 2 × n ची व्हॅल्यू आपण 1 घेतली, 1चा स्क्वेअर 1च राहणार, 2 × 1 2, बरोबर. आपण आता 2 घेतला, n ची व्हॅल्यू आपण घेतली 2, 2चा स्क्वेअर असणार 4, 4 2 8, 8 आले. नंतर आपण परत 2 घेतलाय आणि n ची व्हॅल्यू 3 घेतली, 3चा स्क्वेअर किती होणार 9, आणि 9 2 18 आलेत, बरोबर. असे करता करता खूप सारे व्हॅल्यूज येतात, बरोबर. हे पण तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून सांगतोय भाऊसाहेब, कसा पण प्रश्न येऊ शकतो, समजले. आता कसा एक प्रश्न येतो यामधून, तर आता याचं आन्सर काय आहे, तर याचं आन्सर आहे एक म्हणजे सी ऑप्शन याचं एकदम बरोबर आहे, बरोबर. नेक्स्ट बघूया, विच गॅस इन एअर सपोर्ट बर्निंग. भाऊसाहेब एकदम सोपी प्रश्न आहे, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन की हायड्रोजन. मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं तुम्हाला की कोणते, फास्ट मध्ये मला प्रीमियर चालू आहे भाऊ, त्या प्रीमियर सांगायचं तुम्हाला की नायट्रोजन आहे, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन आहे की हायड्रोजन आहे. भाऊ एकदम सोपी प्रश्न आहे, काय आहे, विच गॅस इन एअर सपोर्ट बर्निंग. भाऊ कोणत्याही बघा, कोणत्याही गोष्ट तुम्हाला बर्न करायची आहे, कोणती गोष्ट तुम्हाला जर जाळायची आहे, पेटवायची आहे, तशी तुम्हाला आग लावायसाठी कधी माचीची गरज पडत नाही, बरोबर. पण तरी जर आग लावायची असेल, बरोबर, तर आपण काय करतो बघा, कोणती प्रोसेस काय सपोर्ट करतो त्याला, तर ऑक्सिजन सपोर्ट करतो. म्हणजे बर्निंग प्रोसेस कोणती असेल, ऑक्सिजन सपोर्ट करतो. आणि शेजारी तेच म्हणजे काय, ऑक्सिजन. कुठेही आग लावायचं असलं का, तर शेजारी म्हणजे काय, सपोर्टिव्ह असतात, बरोबर, लगेच आग लावून देतील, बरोबर. मग लक्षात ठेवायचं की जेव्हा आग लावण्याची गरज पडली का, तर मग शेजारी कोणी, ऑक्सिजन, बरोबर. आग पण लावतात आणि ते आग लावून आपल्याला मोठ्या करण्याची संधी पण देतात, बरोबर आहे. विच गॅस इन एअर सपोर्ट बर्निंग, तर ऑक्सिजन गॅस काय करतो, एअर म्हणजे बर्निंगला सपोर्ट करतो, म्हणजे काहीतरी जाळण्यासाठी सपोर्ट करतो, ओके. त्यामुळेच हे बर्निंगची प्रोसेस होते. नंतर बघूया, आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग.
ओके. बर्निंग ऑफ वूड इज अ फिजिकल अँड इरिव्हर्सिबल चेंज. अबे काही येडा झाला का म्हणा. बर्निंग ऑफ वूड इज अ फिजिकल म्हणजे बर्निंग ऑफ वूड म्हणतोय, वूडला जाळतोय. आताच मी सांगितलं तुम्हाला बघा, याच प्रश्नामध्ये सांगितलंय की गॅस ऑक्सिजन सपोर्ट करतोय, बर्निंगच्या प्रोसेसला ऑक्सिजन सपोर्ट करतोय. आणि जेव्हा बर्निंगच्या प्रोसेसला ऑक्सिजन सपोर्ट करतोय भाऊसाहेब, समजून जायचं ती प्रोसेस कोणती आहे, ती केमिकल चेंज आहे. हे रॉंग बोलतंय, हे रॉंग नंबर आहे. ओके. नंतर म्हणतोय बॉइलिंग ऑफ वॉटर इज अ केमिकल चेंज अँड रिव्हर्सिबल चेंज. याला धरून हाणलं पाहिजे आधी. बॉइलिंग ऑफ वॉटर जो आहे, बॉइलिंग ऑफ वॉटर जो आहे हा एक फिजिकल चेंज आहे. बघा, मेल्टिंग, बॉइलिंग, फ्रीजिंग हेच जर तुम्हाला आले समजून जायचं फिजिकल चेंज आहे. मेल्टिंग, बॉइलिंग, फ्रीजिंग काय आहे, फिजिकल चेंज आहे. नंतर म्हणतो ग्रिंडिंग वूड इन द सॉडस्ट इज अ फिजिकल चेंज. बरोबर आहे, सॉडस्ट मध्ये फिजिकल चेंज आहे. ओके. मग आता इथं बघूया आपण काय म्हणतोय. ऑप्शन ए ऑनली ए, ऑप्शन बी ए अँड बी, ऑप्शन सी बी अँड सी, ऑप्शन डी ऑनली सी. तर ऑप्शन डी काय आहे भाऊ, एकदम बरोबर आहे. बरोबर, हे जे हे स्टेटमेंट एकदम बरोबर आहे. ओके. बरोबर, क्लिक करून यायचं. पुढे बघूया. ओके, मॅच द पॉ. आता बघा, तुम्हाला टेबल दिसत असेल तुम्ही म्हणाल बापरे काय टेबल आहे. आता मी आतापर्यंत तुम्ही मॅच द पेअर्स मध्ये 2 टेबल बघितले. या अशा क्रॉसच्या जुळ्या लावायचो मी, ही कोण जुडी आणि ती कोण जुडी. बरोबर, विषय संपला. आता इथे 3 टेबल दिले सर, काय काय करायचं बघा. काही नाही करायचंय रे, थोडंसं बघायचंय. डायमंड आहे, डायमंड तुम्हाला माहिती आहे टेट्राहेड्रॉन स्ट्रक्चर आहे. ओके सर, टेट्राहेड्रॉन स्ट्रक्चर आहे. नंतर जर बघितलं तुम्ही तर हा जो डायमंड आहे, डायमंडच्या वरती आपण आणखी एक शिकलेलं आहे की डज नॉट डिझॉल्व इन एनी सॉल्व्हंट. म्हणजे फर्स्ट मध्ये झेड आणि क्यू. ओके, इथं सापडले सर. सेकंड मध्ये बघूया ग्राफाइट. बघा, याचं जर ग्राफाइट जर बघितलं तर स्ट्रक्चर कसं असणार, हेक्सागोनल असणार. आणि हा जो आहे हा इथं म्हणता याच्या स्टेटमेंट एक पास करता येऊ शकतं की डज नॉट डिझॉल्व इन मोस्ट ऑफ द सॉल्व्हंट. बघा, डायमंडच्या बाबतीत काय म्हणतो मी, डायमंड कसा आहे टेट्राहेड्रॉन आहे आणि डज नॉट डिझॉल्व इन एनी सॉल्व्हंट. कोणा सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व होणार नाही भाऊ. पण ग्राफाइट कसं आहे हेक्सागोनल आहे आणि म्हणतो मोस्ट ऑफ द सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व म्हणजे होऊ शकत नाही. बरोबर. आणि इथं बकी बॉल जो आहे तर सोल्युबल इन कार्बन डायऑक्साईड. बरोबर, सॉरी कार्बन डायसल्फाइड. ओके. मग आता इथं बघा, आपण इथं जो ग्राफाइट आहे तो एक्स ला जोडलाय, एक्स आलाय. ओके, सेकंड एक्स अँड थर्ड आर. म्हणजेच काय होतं, सर्व गोष्टी मॅचिंग होते. म्हणजे ऑप्शन एक आहे एकदम बरोबर आहे. बरोबर. पुढे बघूया. ओके, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू फॉर एन एलिमेंट्स. सर तुम्ही लय वेळचे एलिमेंट्स करू. नेमकं एलिमेंट्स म्हणजे काय हो सर. बघा, टू आर वी कॅन आपण असं म्हणू शकतो ना की टू आर मोर ॲटम्स कम टुगेदर टू फॉर्म सबस्टन्स अँड दिस सबस्टन्स इज कॉल्ड एलिमेंट. म्हणजेच काय होतंय की खूप सारे ॲटम्स येऊन राहिले. टू आर मोर ॲटम्स कम टुगेदर टू फॉर्म अ सबस्टन्स अँड दिस सबस्टन्स इज कॉल्ड एलिमेंट. ओके, एवढं समजलं. ओके. आणि मग ॲटम काय, ॲटम महत्वाचं आहे. ॲटम काय, मग ॲटम काय तर भाऊ ॲटम म्हणजे काय सर, ॲटम इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ एलिमेंट. आता बघा, सपोज ही ऑब्जेक्ट आहे, दिस इज मेड अप ऑफ ॲटम. याला जर आपण ब्रेक केलं तर एक 2 पार्ट डिवाइड होतील. आपण अजून ब्रेक केलं तर अजून 3 पार्ट डिवाइड होतील. अजून ब्रेक केलं 4 पार्ट, अजून ब्रेक केलं 5 पार्ट. असं आपण करत गेलो, डिवाइड करत गेलो. शेवटी एक छोटासा पार्ट उरला, आपण त्याला पण डिवाइड केलं. आता एकदम इंडिव्हिज्युअल पार्ट उरला आणि त्या इंडिव्हिज्युअल पार्टलाच डेमोक्रिटस म्हणतात ॲटम. पण डेमोक्रिटसनी ॲटम म्हणण्याआधी पण ऋषिकणात याला म्हणून गेले परमाणू. म्हणजे त्यांच्या आधी पण ऋषिकणाने सांगितलं होतं की हा जो इंडिव्हिज्युअल पार्टिकल आहे याला काय म्हणायचं, याला परमाणू म्हणायचं. आणि नंतर आले डेमोक्रिटस आणि ते म्हणले याला ॲटम. नंतर आले जॉन डाल्टन, त्यांनी ॲटॉमिक थेरी मांडली. ही स्टेट दॅट ॲटम कॅन नॉट बी क्रिएटेड, नॉट बी डिवाइडेड अँड नॉट बी डिस्ट्रॉइड. And I think this theory is similar to law of conservation of energy. In a law of conservation of energy, Julius Robert Mayer stated that energy can neither be created nor be destroyed, not be created. They transfer from one to another. मग आपण पण तेच बोललो ना भाऊ, आपण पण तेच बोललो ना, नैनन छिद्रंती शस्त्राणी नैनन दहती पावक न चैनन क्लेदयंत्यापो शोषयाती मारुत.
आपण पण तेच बोललोय की एनर्जी डिस्ट्रॉय केलं जाऊ शकत, क्रिएट केलं जाऊ शकत नाही, डिवाइड केलं जाऊ शकत नाही, ते ट्रान्सफर होते वन टू अनदर. फरक एवढाच आहे की आपण संस्कृतमध्ये बोललो आणि ते भाऊसाहेब इंग्लिशमध्ये बोललेत. बरोबर. ग्रॅव्हिटीच्या बाबतीत पण तेच झालं, ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बाबतीत पण तेच झालं. बघा काय झालंय, सपोज ही अर्थ आहे, इथेच मी करतोय, सपोज ही अर्थ आहे, आपण याच्या सरफेस वरती राहतो. मग इथं पण एक झाड आहे, एक ट्री आहे, आणि तिथे आलेत आपले आदरणीय न्यूटन. बरोबर. ओके. न्यूटन आलेत आणि वरून भाऊसाहेब ऍपल पडला. ते मस्तपैकी आराम करत होते, वरून ऍपल पडला आणि लगेच त्यांनी विचार केला की हा ऍपल इकडे का नाही पडलाय, हा ऍपल इकडे का नाही पडलाय, हा ऍपल असा स्ट्रेटच का खाली पडलाय. सपोज ही ऑब्जेक्ट आहे, ही ऑब्जेक्ट अशी पडणार, मग ही ऑब्जेक्ट अशीच का पडते, इकडे का नाही पडत, इकडे का नाही पडत, अशी का नाही जात, अशी खालीच का पडते. बरोबर. सपोज ही अर्थ बघा, अर्थ समजा सपोज जर आपण इथं राहत असाल तर सपोज इथं हे झाड आहे, हा ऍपल आहे, हा ऍपल इकडे पडायला पाहिजे, पण हे ऍपल इकडे पडतोय, म्हणजे नेमकं काय आहे, पृथ्वीकडे का पडतोय, अर्थकडेच का पडतोय, म्हणजे नक्की अर्थकडे काय आहे, अर्थकडे काहीतरी पॉवर आहे, काहीतरी शक्ती, म्हणजे अर्थकडेच हा अट्रॅक्ट होतोय. आणि मग त्यांना समजलं भाऊ दिस इज बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी अँड दिस इज नथिंग बट ग्रॅव्हिटेशनल फोर्स. जो फोर्स आहे त्यालाच काय म्हणायचं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणायचं. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो भाऊ की यांच्या जन्माच्या 1000 वर्ष आधी, म्हणजेच न्यूटनच्या जन्माच्या 1000 वर्ष आधी ब्रह्मगुप्त आले होते. त्यांनी त्यांच्या ब्रह्मस्फुट सिद्धांतमध्ये सांगितलं होतं की पृथ्वीचं काम आहे की एखाद्या ऑब्जेक्टला आपल्याकडे आकर्षित करणे. त्यांनी काय सांगितलं होतं, पृथ्वीचं काम आहे की एखाद्या ऑब्जेक्टला त्याच्याकडे आकर्षित करणे. आणि तिथून शब्द झाला आकर्षण, तिथून शब्द क्रिएट झाला आकर्षण. आणि नंतर आले भास्कर 2, त्यांनी त्या बुकला पूर्ण रीड केलं, पूर्ण स्टडी केली, आणि नंतर त्यांनी त्या आकर्षणापुढे एक शब्द जोडला, तो गुरुत्व, आणि सांगितलं दिस नथिंग बट गुरुत्व आकर्षण. आणि मग आता तुम्हीच सांगा कमेंट बॉक्समध्ये की नेमकं ग्रॅव्हिटीचा शोध लावला तरी कुणी. बरोबर. म्हणजे बघा, आपली जी संस्कृती आहे ही आपली संस्कृती पूर्ण सायन्स बेस्ड संस्कृती आहे. आपली संस्कृती पूर्ण सायन्स बेस्ड संस्कृती आहे, फक्त आपण त्याला समजून घेत नाही. बरोबर. म्हणजे मुळात जर बघितलंय तर खूप साऱ्या सायंटिफिक स्टेटमेंट आपणच पास केलेले, फरक एवढा की आपण संस्कृतमध्ये केलेत, त्यांनी इंग्लिशमध्ये केलेत, आणि त्यामुळे त्यांना कन्सिडर केलं गेलं. बरोबर. असो, हा भाग वेगळा आहे. आपण पुढे बघूया, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू फॉर एन एलिमेंट्स. ओके, तर बघूया इथे ऍटम, हे तर नाही असणार आहे. नंतर सेकंड बघूया. ओके, हा, मास नंबर ऑफ प्रोटॉन्स इज प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इज इक्वल टू मास नंबर. ओके, हे बरोबर आहे. नंतर ॲटॉमिक नंबर, ओके, हे पण नाही बरोबर. नंतर बघा, द ॲटॉमिक नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, हे पण बरोबर आहे. बघा ऑप्शन डी काय एकदम बरोबर आहे. बरोबर. ठीक आहे, पुढे बघूया. विच ऑफ द फॉलोइंग ब्लड कंपोनंट्स पार्टिसिपेट इन अ ब्लड क्लॉटिंग प्रोसेस. ओके, बघा ब्लड क्लॉटिंग प्रोसेससाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे असं म्हणतो हा. तर बघूया आपण कोण रिस्पॉन्सिबल आहे. तर प्लेटलेट्स, आरबीसी, डब्ल्यूबीसी अँड प्लाझ्मा. बघा, जेव्हा ब्लड सेंट्रिफ्युगेशन होणार, सेंट्रिफ्युगेशन घर 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 फिरवल्यावरती सेंट्रिफ्युगेशन झालं का, तर सेंट्रिफ्युगेशन झाल्यावरती ब्लड प्लाझ्मामध्ये एक डिवाइड होणार आणि काही ब्लड सेलमध्ये होणार. ब्लड सेलमध्ये असणार आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स. ओके, मग आरबीसी काय करणार, आरबीसी बघा, आता आरबीसीचं काय काम आहे बघा, आपण म्हणतोय की आपल्या ब्लडचा कलर रेड आहे. का रेड आहे, आपण म्हणतो आवर ब्लड कलर इज रेड बिकॉज ऑफ आरबीसी. मग भाऊ आरबीसीचा पण का रेड कलर आहे, आरबीसीचा पण काऊन रेड कलर आहे. मग बघा काऊन रेड कलर आहे, तर बघा लक्ष द्या, आरबीसी मध्ये हेमोग्लोबिन प्रेझेंट. सर हेमोग्लोबिन काय आहे जी, बघा हेमोग्लोबिन काय आहे, तर हेमोग्लोबिन आयरन रिच प्रोटीन आहे. हेमोग्लोबिन काय आहे, हेमोग्लोबिन आयरन रिच प्रोटीन आहे. यामध्ये काय आहे, यामध्ये आयरन रिच प्रोटीन आहे. बरोबर. आता हा आयरन आहे, हा एखाद्यासोबत बाइंड झाला, म्हणजे हा ऑक्सिजन सोबत जर बाइंड झाला तर काय होणार, तर हा ऑक्सिजन सोबत बाइंड झाल्यावर एक रेडिश कलर तयार करणार. बरोबर. आता ऑक्सिजन सोबत बाइंड झाला, रेडिश कलर तयार करणार, म्हणून आपल्या जे ब्लडचा कलर आहे काय होतो, रेड होतो. बरोबर. पुढे बघूया, डब्ल्यूबीसी काय करणार, डब्ल्यूबीसी जे सोल्जर ऑफ सेल, म्हणजे सॉरी काय होतंय, डब्ल्यूबीसी सोल्जरचं काम करतोय भाऊ. डब्ल्यूबीसी ऍक्ट एज अ सोल्जर, फाईट करतात इन्फेक्शन. कोणतं इन्फेक्शन आलं का लगेच फाईट करायला लागतो, लगेच फाईट करायला लागतो. बरोबर. मग असं म्हणू शकतो आपण डब्ल्यूबीसी फाईट विथ इन्फेक्शन. नंतर तो प्लेटलेट्स.
प्लेटलेट्स इज रिस्पॉन्सिबल फॉर ब्लड क्लॉटिंग. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. ओके, पुढे बघूया. अरे बाप, आता तुम्ही एकदम जरा डोकं खाजवायला लागत असणार की हा एक प्रश्न आहे की काय 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 म्हणजे काय समजायचं तरी काय सर नेमकं, म्हणजे एवढा मोठा प्रश्न आम्ही सॉल्व्ह तरी कसं करायचं सर, फॉर्म भरायचा की नेमकं नाही भरायचा. भाऊ मग ही एक्झाम तुझ्यासाठी नाहीये, बरोबर, तुझ्यासाठी अजिबात एक्झाम नाहीये ही. असे जर प्रश्न बघून जर तू विचार करत असेल की फॉर्म भरायचा की नाही भरायचा, तर भाऊ मग ही एक्झाम तुझ्यासाठी नाहीच आहे, बरोबर. जो व्यक्ती म्हणणार हे एक्झाम हे प्रश्न इझिली सॉल्व्ह करून टाका, ह्या वेने जर तुम्ही चालत असाल ना तर एक्झाम त्याच्यासाठी कॉन्फिडन्स वेगळाच असला पाहिजे भाऊ. फालतू प्रश्न आहेत रे. बघा आता कसे सॉल्व्ह करायचे. मला याबद्दल काहीच माहिती नाही, पण मी एक म्हणजे असं सांगतोय, समजा तुम्हाला याबद्दल काहीच माहिती नाहीये, पण सर मला म्हणजे सरांनी एक शिकवलं होतं, एकदम मस्तपैकी कॉन्सेप्ट मध्ये सांगितलं होतं की आयसोमर बद्दल, द सबस्टन्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर इज कॉल्ड आयसोमर. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर इज कॉल्ड आयसोमर. म्हणजे क्यूचे आन्सर मला माहिती आहे, क्यूचे आन्सर 1 असणार. मग ठीक आहे भाऊ, आपण ते शोधू भाऊ. क्यूचे आन्सर 1 आहे. कुठे आहे? इथं पण नाहीये, मग हे नसणार. इथं पण नाही, हे पण नसणार. इथं क्यूचा आन्सर 2 आहे, आपल्याला 1 पाहिजे. बघा इथं क्यूचा आन्सर 1 आहे आणि हेच एकदम बरोबर आहे. म्हणजे बघा पी काय आहे, पीचे आन्सर 2 आहे, म्हणजे ॲलोट्रॉप्स. म्हणजे मॉलिक्युल हॅव्हिंग डिफरंट फिजिकल प्रॉपर्टी बट सेम केमिकल प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲलोट्रॉप्स. The substance having a same functional group but a different molecular formula is called homologous. नंतर बघा, group of atom in a molecule which determine its chemical property is called functional group. बरोबर. बघा आता जर बघितलंय आपण तर पीचं काय येणार, तर पीचं 2 येणार म्हणजे ॲलोट्रॉप येणार, क्यूचं 1 येणार, आरचं 4 येणार आणि याचं 3 येणार. बघा एका याच्यात मी तुम्हाला आन्सर क्लिक करून दाखवले, फक्त थोडं जरी इन्फॉर्मेशन असते ना लगेच आन्सर. जेवढा प्रश्न मोठा तेवढं इझी आन्सर असतं भाऊ. विच ऑफ द फॉलोइंग इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सोडियम थायोफॉस्फेट. बरोबर. विच ऑफ द फॉलोइंग इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सोडियम थायोसल्फेट. कोणता आहे तर Na2S2O3. ओके, पुढे बघूया. Which of the following microorganism is not directly involved in nitrogen fixation process? कोणते रे बाबा आता. ओके, नायट्रोसोमोनास बॅक्टेरिया, रायझोबियम बॅक्टेरिया, ब्लू ग्रीन अल्गी, ॲझोबॅक्टर. बघा रे, ब्लू ग्रीन अल्गी इज ऑल्सो नोन एज सायनोबॅक्टेरिया. बरोबर. आता रायझोबियम बॅक्टेरिया कुठं असतो, तर रायझोबियम बॅक्टेरिया लेग्युमिनस प्लांट मध्ये असतो. म्हणजे प्लांट मध्ये पण कुठं, तर रूट नोड्युल्स मध्ये. आता तिथं काय करतो जिया, प्रश्न पडला की नाही. बरोबर. काय करतो, काय नाही रे भाऊ, हा काय करतो, नायट्रोजन फिक्सेशनचं काम करतो. आता काय होतं बघा, हा नायट्रोजन प्रोव्हाइड करतो प्लांट्सला आणि तिथून घेतो कार्बोहायड्रेट. प्लांटला म्हणतो ये मला कार्बोहायड्रेट दे, तुला नायट्रोजन देतोय. आणि दोघांसाठी बेनिफिशियल आहे ना भाऊ. मग ह्या बेनिफिशियल रिलेशनशिपला काय म्हणायचं, सिम्बायोसिस म्हणायचं. बरोबर. आणि मग इथं एक कळलं सर आम्हाला की रायझोबियम बॅक्टेरिया काय असू शकत नाही, हा नायट्रोजन फिक्सेशन करतो. ओके, ब्लू ग्रीन अल्गी पण नायट्रोजन फिक्सेशन करतो, ॲझोबॅक्टर सॉइल मध्ये हा पण नायट्रोजन फिक्सेशन करतो. मग उरलं काय, ऑप्शन ए. ऑप्शन एकदम राईट आन्सर आहे. हाच एक असा एक बावलट आहे की हा नायट्रोजन फिक्सेशन करत नाही. बरोबर. पुढे बघूया. द फॉलोइंग इज नॉट जॉईंट अटॅच इन द स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइड मध्ये नाहीये म्हणतो. तर बघा आता यामध्ये न्यूक्लियोटाइड न्यूक्लियोसाइड हा कॉन्सेप्ट वेगळा आहे, हा कॉन्सेप्ट डीएनएचा आहे. आता डीएनए म्हणजे काय होती सर, डीएनए म्हणजे काय, तर डीएनए एक जेनेटिक मटेरियल आहे. डीएनए जेनेटिक मटेरियल म्हणजे यामध्ये काय असतं, कॅरेक्टर असतात, जेनेटिक कॅरेक्टर असतात, जे ट्रान्सफर होतात वन टू अनदर. ओके, डीएनए इज अ जेनेटिक मटेरियल विच कॅरी जेनेटिक कॅरेक्टर अँड ट्रान्सफर वन टू अनदर. म्हणजेच काय नेमकं सर, कसं काय कॅरी करणार, कसं काय करणार. बघा आता डीएनए म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगतोय. सपोज तुम्ही लग्नाला गेले आणि लगेच एखादा म्हातारा म्हणायला लागतात तुम्हाला, म्हातारे आजोबा वगैरे असतात ना, लगेच तुम्हाला म्हणायला लागतात की भाऊ हा ना मला एक बबली सारखा दिसून राहिला, चेहरा जो नाही बबली सारखा दिसून राहिला, त्याचे कुरडे केस आहेत भाऊ, हा नक्की पिंट्यासारखा आहे. म्हणजे नेमकं काय आहे, तर त्यांचे कॅरेक्टर्स मॅच करतात. बरोबर. कॅरेक्टर्स मॅच करतात म्हणजेच काय, तर त्यांच्यामध्ये ते डीएनए आहे, त्या डीएनए मुळेच कॅरेक्टर एकदम मॅच होऊन राहिले, थोडासा चेहरा सिमिलर येऊन राहिला. बरोबर, बिकॉज ऑफ डीएनए. मग आता यामध्ये बघा न्यूक्लियोटाइडमध्ये शुगर पण असणार, फॉस्फरिक ऍसिड पण असणार, नायट्रोजन बेस पण असणार. आता नायट्रोजनस बेस मध्ये बघा यामध्ये जर आपण बघितलंय तर यामध्ये असणार एक प्युराईन आणि पायरिमिडाईन. प्युरिन मध्ये असणार ॲडेनाईन, ग्युनाईन आणि पायरिमिडाईन मध्ये असणार थायमाईन आणि सायटोसाईन. बरोबर, हे नोट डाऊन करून घ्या, मी शब्द लिहिलेले आहेत. आणि याचा करेक्ट आन्सर असणार डी, कार्बोनिक ऍसिड. ओके, पुढे बघूया.
ओके, इथं सर्व लेक्चर्स म्हणजे सर्व PYQ संपलेले आहेत. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एकदा व्हिडिओ बघायचा आहे, परत एकदा बघा आणि पूर्ण नोट्स बनवा. जर नोट्स बनवणं जिवार येत असेल भाऊ तर सरळ विजन 24/7 ॲप डाउनलोड करा. डाउनलोडही करणं जिवार येत असेल तर भाऊ 7875008738 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. लगेच लिंक भेटेल, लिंक भेटल्यावर लगेच डाउनलोड करा. यावरती ही PDF नोट्स तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल होऊन जाणार. आणि काही प्रॉब्लेम असल्यास नक्की याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. बरोबर, तुम्हाला काय करायचं आता, तुम्हाला फक्त आणि फक्त स्टडी करत राहायचं आहे. बरोबर, आता इथून पुढे तुम्हाला एकदम फास्टली स्टडी करायचं आहे. बरोबर, तर आता मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टडी करत राहा. आणि काही वाटल्यास तुम्हाला असं वाटत असेल की नाही आपण अजून एक आम्हाला सर याच्यावर व्हिडिओ पाहिजे PYQ वरती, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की या चॅप्टरवर हा खूप कठीण जातो मला चॅप्टर, यावरती व्हिडिओ बनवा, तर तसं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. नेक्स्ट व्हिडिओ तुमच्या हिशोबाने असणार, तुमच्या मनाने असणार. जो तुम्ही सांगणार तोच भाऊ त्याच तुमच्या ऑर्डरचं पालन केलं जाणार, तसं व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहे. बरोबर, तर आता मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टडी करत राहा.